पाहिलं तर ते 42 वर्षाचा आहे. 21 वर्षाचा काळ त्यांनी संसारामध्ये व्यतीत केला आणि उरलेले जे 21 वर्ष आहे त्या 21 वर्षामध्ये केवळ आणि केवळ भगवंताचं चिंतन. त्या चिंतनाने एवढा त्यांच्या शरीरावर परिणाम झाला होता की त्यांचे इंद्रिय सुद्धा सतत विठ्ठलाचं नाम घेत होते. माझी मज झाली अनावर वाचा छंदया माझा कीर्तनासी. म्हणजे त्यांची वाणी सतत विठ्ठल विठ्ठल ऐसी वाचा निकी विठ्ठल विठ्ठल कान भोगी. त्यांनी जिभेला सांगितलं होतं तू जर विठ्ठलाशिवाय दुसरं काही बोललीस ना तर कापून टाकेल तू. एवढा त्यांचा निश्चय. आणि म्हणून एवढी कडक साधना केली. त्या साधनेचं फळ म्हणजे भगवंताने सांगितलं तू सांग फक्त कधी वैकुंठाला यायचं मी येतो तुला नाही. आणि हे फळ मिळाल्यावर बस तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. मग फक्त उपकार करण्यासाठी जेव्हा उरले त्यावेळेस तुकाराम महाराजांची कीर्ती थोडं झाकून ठेवलं तरी त्याचा संबंध झाकून नाही राहत. तुकाराम महाराज जरी कीर्तीसाठी प्रयत्न करत नव्हते तरी सुद्धा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. सज्जनाची कीर्ती वारा जसं वाहते ना तशी वाहते. कोणी सांगायची गरज नाही, कोणी जाहिरात करायची गरज नाही. आणि मग तुकोबरायांची कीर्ती एवढी झाली की परमार्थ मार्गामध्ये जर यश मिळवायचं असेल तर तुकोबरायांना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग एक साधक तुकोबरायांकडे आला. का हो तुकोबराय, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही साधना केली भगवान नामाची आणि त्या नामाच्या साधनाने तुम्हाला चिर शांती मनामध्ये प्राप्त झाली. म्हणजे विचार करा आता तुम्हाला ती शांती कशी असते याचं उदाहरण दे. कडक उन्हामध्ये चालून आलो. कडक उन्हामध्ये खूप 10-15 किलोमीटर चाललो, पाणीच नाही प्यायला मिळालं. आणि घरामध्ये आल्या आल्या थंडगार पाणी, त्या पाण्यामध्ये वारा घालून सुवासिक केलेलं आहे असं पाणी मिळालं. त्या पाण्याचा पहिला घोट घेतला कसं वाटतंय? शांती. तशी शांती ज्यांना जन्मभर लाभली सतत प्रत्येक क्षणाला किंवा 8-10 दिवसाचा उपवासी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला आता मरणार आहे तो काही जर भेटलं नाही एक 15-20 मिनिटं तर आणि त्या माणसाच्या समोर जर सुंदर अशी पक्वान सुंदर सुवास येतो अतिशय प्रेमाने बनवलेली आणि आग्रह करून जर कोणी खाऊ घालत असेल त्याचा पहिला घास खाल्ल्यावर त्याला कसं वाटेल? तशी शांती तुकोबरायांना जन्मभर सतत प्रत्येक क्षणाला मिळत होती. आणि म्हणून तुकोबरायांना म्हटले तुकोबराय तुम्हाला भगवंताने जन्म दिला, मानव देहामध्ये तुम्ही आले, पण तुम्हाला ते ध्येय प्राप्त झालं का? तुकोबराय त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात.
जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुकाराम महाराज म्हणतात मी जन्माला आलो ना त्याचं फळ साचे म्हणजे खरं, म्हणजे ज्यासाठी जन्म झाला होता त्या कारणाची पूर्ती झाली. या देहाची दुर्लभता एवढी आहे की हा देह भागवतामध्ये म्हणजे नाथभागी भागवतामध्ये नाथमानात म्हणतात एके ठिकाणी की मेरू पर्वत पृथ्वीवर नाही, पृथ्वी मेरू पर्वताच्या वर जी हवा चालते त्या हवेवर स्थित आहे. एवढा उंच मेरू पर्वत तो सोन्याचा आहे आणि तो पर्वत जरी एखाद्याला दिला तरी त्यानं या आयुष्यातला एक क्षणही देऊ शकत नाही. किंवा मौली ही ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात आगा धात्र्याही पाया पडता लुठे गदायु पंडुता. एखाद्याची आयु समाप्त झाली असेल तर ब्रह्मदेवाच्याही पाया पडलं तरी तो परत जन्म देऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे का हा मानवाचा देह कसा मिळाला पाहिजे? एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये त्या राजाला एक विशिष्ट असा आजार झाला. अनेक वैद्य केले, हाकीम केले, पण कोणालाच काही त्याचं निदान झालं नाही. मग एक खूप मोठे वैद्य त्यांना तिथं बोलवलं. त्यांनी त्याची नाडी परीक्षा केली आणि सांगितलं 7च दिवस याचं आयुष्य शिल्लक आहे. याला जर तुम्ही कावळ्याच्या पिसाची राख घेऊन त्याच्या अंगाला जर लावली तर याचा आजार बरा होईल आणि हा जगेल. बर, कावळा हा असा पक्षी आहे की त्याच्या जवळ जाणं तर खूपच लांब आहे. त्याला चाहूल जरी लागली तरी तो ओढून जातो, त्याला पकडणार आणि हुशार आहे तो. जाळ्यामध्ये सापडणारा पक्षी नाही. मग राजानं सैनिकांना सांगितलं, एक दिवस गेला तरी पकडू शकले नाही. मग दुसऱ्या दिवशी युक्ती केली, म्हणे जे काम असं होत नाही बलाने त्याला युक्तीच लावायची. गावामध्ये दवंडी पेटवली. जो कोणी कावळा पकडून आणून देईल, एक कावळा आणला की 1 लाख रुपये त्याला बक्षीस. मग काय सगळे काळ तरी टाळ टाकली की पहिले कावळे पकडायचे. जिकडं कावळा दिसल आहेच खाली माणसं. कावळा दिसला की माणसं खाली आहे. 1 लाख रुपये फक्त कावळा पकडायचा आणि 1 लाख रुपये मिळाले. एक आंधळा वडाच्या झाडाखाली बसला, रोज तिथंच बसायचं. त्या दिवशी काय झालं, त्या वडाच्या झाडाकडे कावळ्याचं घरटं होतं. 2 कावळ्याचे भांडण लागले. त्याच्यात एका कावळ्याचा तोल गेला आणि तो खाली पडत होता. तेवढा त्यानं अशी टाळी वाजली आणि त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. कावळा सापडला की त्यानं धरून ठेवलं पकडून. एका माणसानं बघितलं आंधळ्याला कावळा सापडला. आंधळ्याला माहितच नव्हतं काय की कावळ्याला 1 लाख रुपये बक्षीस आहे. त्यामुळे कोणता पक्षी आहे बघायला होता. एक माणूस गेला, हे काय कावळा विकायचा का? म्हणजे किती त्याला घेतो. आता कावळ्याचा बाजार नसते की त्याचा भाव ठरवला असेल तर ठीक आहे 100 रुपये. कारण मला ज्या त्याला 100 रुपये देते याची किंमत 100 रुपयापेक्षा जास्त असते. नाही म्हणून परवडत नाही. ठीक आहे मग 500 रुपये. कारण मला 500 रुपये त्याला मग ह्याची किंमत नक्की जास्त नाही म्हणून परवडतच नाही. दुसरा एक म्हणाला मी 1000 रुपये देतो. नाही म्हणला द्यायचंच नाही, विकायचंच नाही. तिसरा आला, मी मला 3000 रुपये देतो. असं करत करत त्या कावळ्याची किंमत गेली 90,000 रुपयापर्यंत. म्हणजे काय विचार केला, कावळा घ्यायचा राजाला द्यायचा, 90,000 कावळा घ्यायचा राजाला द्यायचा. राजा किती देते 1 लाख रुपये. जागेवर
म्हणून त्यानं तो बदले धरलेला कावळा तसाच आणि दुसरा कावळा पकडायला टाळी वाजवली. काय झालं सर? बरं किती दिवस टाळ्या वाजवल्या म्हणजे कावळा सापडेल? एक दिवस, आठवडाभर, महिनाभर, जन्मभर जरी त्याने टाळ्या वाजवल्या तरी कावळा सापडेल का? नाही. योगायोग होता, पुन्हा नाही सापडला. तसा मिळाला हा देह कागद आली न्याय. त्याला कागद सापडला देह कागद आली न्याय. कागद आली न्याय म्हणतात त्याला. म्हणजे आंधळ्या माणसाला जसा तो कावळा सापडला होता ना, तसं योगायोगानं हा देह सापडलाय. एकदा सुटला की मग पुन्हा नाही, शक्यताच अजिबात सुधारू शक्यता नाही. म्हणून आहे तोपर्यंत याचा विनियोग करायचा चांगला. आणि मग या जन्मामध्ये आल्यावर तुकाराम महाराज म्हणतात की मी जन्माला आलो आणि त्याचं फळ चांगलं मिळालं. काय मिळालं होतं तुकाराम महाराजांना? तुकाराम महाराज एके ठिकाणी स्वतःच सांगतात, न लगे म्हणावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी मूळ धरेला कंठी. न लगे म्हणावे ऐसा ठाव दिला देवे. काय केलं होतं? कोणतं फळ मिळालं होतं? तर आता मरावं नव्हतं लागणार त्यांना. असं कसं शक्य आहे? जातसे ध्रुव मृत्यू जन्म ध्रुव मृत्यू जन्म ध्रुवस्य. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू होणारच. हे तर त्रिकालबाधित सत्य आहे, याचा कधी बाध होऊ शकत नाही. मग तुकाराम महाराज असं कसं म्हणतात की माझं मरण होणार नाही? फळ काय दिले? तर आम्ही मरणार नाही आता. म्हणजे शेवटच्या जन्मात आहे ना, तुका म्हणे काळाचं करून शक्य फळ, म्हणजे आम्ही मरणार नाही. मग जन्माला आलेल्या प्राण्याला तर मरावंच लागते. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मरणार नाही अशी जागा भगवंताने दिली. नेमकं याच्या मागचं रहस्य काय? तर नियम काय? जो जन्माला आला त्याला मरावं लागणार. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जन्मालाच आलो नाही. कसं काय? जन्माला कोण आलं? शरीर. आम्ही शरीर नाही, आम्ही शरीराचे द्रष्टा आहोत. या शरीरामध्ये जो आत्मा आहे, पांडुरंगाचं स्वरूप, तो आत्मा. आणि म्हणून आम्ही जन्मालाच कधी आलो नाही. मेलं तर शरीर मरल, आम्ही तसेच राहणार सतत. कारण या चिंतनाचं फळच आहे अविनाशी करी आपुली आहे. पण काय करावं लागतंय? लावी मनात दिसे गोविंद. भगवंत जसे अविनाशी आहे, जसं त्यांचा विनाश कधी होत नाही, तसं आपल्या स्वतःला बनवतात. आपली आत्मस्वरूपाला प्राप्त होतात. पण त्यासाठी चिंतन करावं. मग तुकाराम महाराज म्हणतात की मला ते फळ मिळालंय, मला त्या सत्स्वरूपाची जाण झाली. मी कोण आहे हे मला कळाले. कोहम कदमिदं जातं. मी पांडुरंग आहे. मी वासुदेव तत्वता. मी साक्षात वासुदेव आहे. परब्रह्माशिवाय दुसरं माझं स्वरूप असूच शकत नाही. बरं तुकाराम महाराज तुम्हाला हे फळ प्राप्त झालं, पण कसं काय? आम्ही सुद्धा तुम्ही सांगितल्यासारखं साधन करतो, आम्ही सुद्धा तुम्ही सांगितल्यासारखं भजन करतो, कीर्तन करतो. आमची सुद्धा भगवंतावर श्रद्धा आहे, संतांवर श्रद्धा आहे, त्यांच्या वचनावर श्रद्धा आहे. आम्हाला का नाही भेटत? ते म्हणजे तुम्ही संतांना शरण गेले. संतांना जर शरण गेले असते तर तुम्हाला फळ लवकर मिळालं असतं. कारण देव मोठा आहे, खूप मोठा आहे. आणि मग मोठ्या माणसाची ओळख घ्यायची असेल, भेट घ्यायची असेल तर वशिला. आणि तो वशिला कोणाकडे? संतांकडे. संतांच्या बोटाला धरून त्यांच्याकडे जायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात मला जे फळ प्राप्त झाले ना, त्याच्यामध्ये माझा मोठेपणा काहीच नाही. तुम्ही सांभाळले संती दुसऱ्याच्या
तुम्ही सांभाळली संती भय निरसली खंती. हे जे झालंय ते एकट्याच्या प्रयत्नाने नाही झालं. किंवा मी जर एकटा प्रयत्न करत असतो, एकट्यानं सगळं केलं असतं तर नसतं. याच्यासाठी संतांचं सहाय्य खूप आवश्यक होतं. आणि मग मी संतांना शरण गेलो. त्या संतांनी मला सांभाळून घेतलं. माझ्या जिथं जिथं चुका झाल्या, जिथं जिथं माझ्या उणीवा राहिल्या, त्या सर्व सांभाळून घेत ही साधना माझ्याकडून पूर्ण करून घेतली. आणि मला या अगोदर भीती वाटत होती. कोणतंही काम सुरुवात करताना एक भीती वाटत असते, या कामाला यश मिळेल का, हे काम पूर्ण होईल का. कोणतंही काम असतं त्या कामाच्या अगोदर भय वाटत असते, भीती वाटत असते. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी सांभाळून घेतल्यामुळं तुम्ही सांभाळले संती, तुम्ही संती सांभाळले, भय निरसले खंती निरसले. माझी भीती आणि खेद हा सर्व निघून गेला. मला वाटलं नाही की मी ही साधना सुरू करतो. कशासाठी साधना करत होते? वैकुंठाला जाण्यासाठी. तुकाराम महाराज आयुष्यभर जी साधना करत होते ती जिथून आले तिथं परत जाण्यासाठी. कारण तुकाराम महाराज स्वतः सांगतात, कुठून आलो आम्ही वैकुंठा.
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे किंवा येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी या वैकुंठी घर ते येथे उपकारासाठी आले. आम्ही इथले नाही वैकुंठाचे आणि तिथं जाण्यासाठी मी साधना केली होती. आणि मग मला भीती वाटली सुरुवातीला की मी साधना करतोय पण या साधनेमध्ये जर काही चूक झाली तर मला तिथं जाता येणार नाही. पण हे संत माऊलीने हाताला धरलं, नाथ महाराजांनी हाताला धरलं, तू चल मार्ग चल, आम्ही तुला बरोबर रस्त्याला मार्ग दावून गेले. आधी दयानिधी संत ते त्या मार्गावरून घेऊन बोटाला धरून रस्ता दाखवला. त्या रस्त्यानं चालवत नेलं, चल तू आम्ही तुला नेऊ वैकुंठ. आणि मग त्या संतांनी सांभाळून घेतलं म्हणून माझी भय निरसली खंती, माझी भीती गेली, माझा खेद गेला. काही काही वेळेला खेद होते की अरे लोकच हे मार्ग स्वीकार, काय लोक नाव ठेवतात पाहत नाही. आणि व्रत स्वीकारलेलं असतं, देवाशिवाय कोणासमोर पदर पसरायचं नाही, संसार कसा चालायचा. काही वेळेला अपमानित व्हावं लागतं. गोपाला पाटील गावचे ते लोक खूप अतिशय जगामध्ये अपमानास्पद परिस्थिती येतात. संसार म्हटलं की चढ उतार करत राहतात. मग काही काही वेळेला खेद वाटतो, उगाच चालू या मार्गावर कुठंतरी काम करत असतो तर बरं झालं असतं. पण हा वाटणारा खेद सुद्धा या संतांच्या सानिध्यात गेल्यामुळे माझा खेद खंती म्हणजे खेद निरसली, खंती ही निरसली, भीती ही निरसली. आपल्याला अभंगाचा उत्तरार्ध पाहायचा आहे, तोपर्यंत आपण पुढं सुरू करण्यापूर्वी मधलं भजन घेऊ. विठोबार कुमारी आता मी ताली मुखाने नाव
कृतकृत्य झालो, इच्छा केली होती. जन्मारो ते जन्मारो ते Ah
तुकाराम महाराज म्हणतात, हा मानव देह मिळाल्यावर जे करायचं कर्तव्य ते कर्तव्य केलं. ते कर्तव्य करताना, नाम साधना करताना, साधनेच्या मध्ये जे संकट आले, ज्या चुका झाल्या, ज्या उणिवा झाल्या, त्या उणिवामध्ये संतांनी सांभाळून घेतलं आणि म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलो की जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. याच्यामध्ये एक गोष्ट विचार करण्यासारखी अशी आहे की नेमकी साधना काय केली होती तुकाराम महाराजांनी. यज्ञ केले का मोठे मोठे, का मोठ्या मोठ्या तीर्थयात्रा केल्या, काशी रामेश्वरला चालत गेले, 4 धाम केले चालत, दान केलं का खूप नाही, नेमकं केलं काय. या सर्वांपेक्षा मोठी जी साधना आहे, या सर्वांना उरणारी जी साधना आहे, ज्याचं भागवतामध्ये असं वर्णन केले, कलौत हरी कीर्तना. कसं होतं, सत्ययुगामध्ये यज्ञ केला की भगवंताचं दर्शन होतं. त्रेतायुगामध्ये खूप खूप तप करायचं आणि मग भगवंताचं दर्शन मिळवायचं. द्वापारामध्ये तेच फळ दान केल्यानं मिळत होतं. पण कलियुगामध्ये कलौत हरी कीर्तना, कलियुगामध्ये कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, देणे नारायण देईल देणी. इथं कलियुगामध्ये कीर्तन, कीर्तनाच खूपच, आयुष्यभर दुसरी साधनाच केली नाही तुकाराम महाराज. बरं, कीर्तन म्हणजे हा सगळा साज सांभाळून करणं हे कीर्तन. कीर्तन म्हणजे नाम कीर्तन, रूप कीर्तन, लीला कीर्तन. भगवंताचे गुण तुम्ही एखाद्याला सांगायला लागले तर तेच कीर्तनच आहे. तो कीर्तनच आहे. हे फक्त एवढंच आहे की हा कीर्तनाचा, या कीर्तनाचा लाभ आपल्या संतांनी या कीर्तनाचा पुरस्कार याच्यासाठी केला की एकांतामध्ये नाम साधना करताना फक्त त्याचाच उद्धार व्हायचा. पण लोकांतामध्ये साधना करताना मृदंग कशासाठी, एखाद्याला संगीताची आवड आहे तर तो संगीत ऐकण्यासाठी यावा. वीणा कशासाठी, एखाद्याला स्वराचं ज्ञान आहे तर तो स्वरासाठी का होईना कीर्तनात येऊन बसावा. गायक कशासाठी, काही लोक गाण्यासाठीच खास जगत असतात, त्यांच्या कानावर भगवंताचे गुण पडावे म्हणून गायकांनाही. मग हा सगळा खेळ जमवला कशासाठी, तर गीत ऐकणारा, बोलणारा हे सर्वच उद्धार पावतात. दोन्ही पक्ष पाही उद्धार होते. कोणते 2 पक्ष, ऐकणारा आणि सांगणारा, या दोघांचे. एकटं भजन केलं तर एकट्याचाच उद्धार होईल, पण सर्वांमध्ये केलं तर सर्वांचाच उद्धार होईल. म्हणून आपल्या संतांनी कीर्तनाचे खूपच गुण गायले. कीर्तन चांग कीर्तन
बहिरू एवढी या कीर्तनाची महिमा आहे. महाराजांचा एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये सोपे वर्म आम्हा सांगितले संते हाती टाळ दिंडी घेऊन नाचा समाधीचे सुख टाका वाढवणे ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. या कीर्तनामध्ये तो ब्रह्मरस आहे जो लाखो वर्ष तपस्येला बसला तर त्याला समाधीमध्ये प्राप्त होतो, तो ब्रह्मरस. म्हणून तर घोटविनला ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवी. एवढी या कीर्तनामध्ये मर्यादा आहे, एवढा अभिमानाने बोलू शकतो तुकाराम महाराजांनी. अतिशय या कीर्तन साधनेवर भर दिला, कीर्तनाची साधना केली, साधना म्हणून कीर्तन केली. कीर्तन काय हे प्रचाराचं साधन नाही, कीर्तन म्हणजे प्रबोधनाचं साधन नाही, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही, कीर्तन म्हणजे विरोध नाही, कीर्तन केवळ आणि केवळ उद्धारासाठीच आहे. एखाद्याला जर वाटत असेल की आपला उद्धार व्हावा तर त्याच्यासाठी एक कीर्तन. कारण एक तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, सगुण चरित्रे सादर वर्णावी जेने अंतरी मूर्ती ठसावे श्रीहरीची ऐसी मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनाची मर्यादा काय की ते ऐकल्यावर भगवंताची मूर्ती हृदयामध्ये प्रकट व्हायला पाहिजे. अशी जर साधना केली आणि जसं आपण लौकिकामध्ये पाहतो, चपराशी असेल तर त्याला एक पगार आहे, अधिकारी असेल तर त्याला त्याच्यापेक्षा जास्त पगार आहे, त्याच्यावर अधिकारी असेल तर त्याला जास्त पगार आहे, तसं इथं परमार्थामध्ये नाही. परमार्थामध्ये जे फळ कीर्तन करणाऱ्याला आहे तेच काळ घेऊन उभा आहे, जे पुढं म्हणणाऱ्याला आहे तेच मागं म्हणणार आहे. एवढंच नाही, कीर्तन झाल्यावर जे हे झाडून घेतोय त्याला सुद्धा तेवढंच फळ आहे जेवढं कीर्तन करणाऱ्याला. इथं फळामध्ये भेद नाही, कारण ते सगळं कीर्तन शब्दाचा अर्थ काय, भजन शब्दाचा अर्थ काय, सेवा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भगवंताची सेवा आहे सगळीच, आणि मग सेवा करणाऱ्याला भगवंत फळ देतात. सेवा म्हणूनच त्यामुळेच आपण म्हणत असतो की कीर्तनाची सेवा आहे. आणि सेवकाने सांगितलेलं फक्त काम करायचं, सेवके करावे सांगितलेलं काम, बाकी दुसरा स्वतःचं डोकं लावायचं नाही. जो सेवक आहे त्यानं स्वतःची बुद्धी नसते वापरायची. आणि मग या कीर्तनाची साधना तुकाराम महाराजांनी आयुष्यभर केली कीर्तनासाठीच. आणि जेव्हा लोकांतामध्ये नाही तर एकांतामध्ये जाऊन भामचंद्रावर असेल, रोहिडावर असेल, भंडारा डोंगरावर असेल, तर या डोंगरावर जाऊन सुद्धा जोपर्यंत भगवंतांनी सगुण रूपामध्ये दर्शन दिलं नाही तोपर्यंत त्यांनी नामचिंतन सोडलंच नाही. तुकाराम महाराजांचं म्हणणं काय होतं, तू काय परीक्षा घेणार आमची, आम्ही तुझी परीक्षा घेतो. तू गीतेमध्ये सांगितलं असं अनन्या शिकेतो हे ज्ञान हा परिपासते वेशाम नित्या वित्ताम योगक्षेमहम. तुम्ही गीतेमध्ये सांगितलंय की जो माझा अनन्य भावानं चिंतन करतो त्याला मी दर्शन देईन. मग तुम्ही नाही परीक्षा घ्यायची, आम्ही तुमची परीक्षा घेतो. आता मी तुमचं अनन्य चिंतन करतो, नाही दर्शन द्या मग पाहू. एवढी त्यांच्या भक्तीमध्ये साधनेमध्ये सामर्थ्य होतं. बरं, तुकाराम महाराज कीर्तन कोणाचं करत होते, मंत्र्याचं, खासदाराचं, आमदाराचं? आजकाल कीर्तनाचा जो प्रकार पाहतो ते कीर्तन देवाचं कमी आणि ठेवणाऱ्याचं जास्त असतं. कीर्तन हे देवाचं आहे. तुकाराम महाराजांनी देव निवडला
ज्याचं कीर्तन करायचं. महादेव नाही, मारुती नाही, देवी नाही, खंडोबा नाही, कोणता देव? असा देव की ज्या देवाच्या चिंतनाने सगळं काही होईल. मग शास्त्राच्या अध्ययनाने, पुराणांच्या अध्ययनाने तुकाराम महाराजांनी भागवताचे 1000 पाठ पारायण केले भामचंद्रावर. तेव्हा त्यांना ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाली. आणि मग ती प्रज्ञा प्राप्त झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं, बळीया माझा पंढरी गाव जोया देवांचाही देव. आणि मग त्यांनी ठरवलं कीर्तन कोणाचं करायचं. अवघेचे पाप नासे, अवघेचे पाप नासे,
सुखाची ओढली. हे तिसरं चरण आपल्याला जे पाहिजे ते तिसरं. अवघी सुखाचीच राशी. हे सगळं कशासाठी होतं? दुःख आहे म्हणून. लोक आत्महत्या कशासाठी करतात? दुःख आहे म्हणून. आणि पांडुरंग काय? अवघी सुखाचीच राशी. सुखाची राशी आहे. एक हात सुखाचा नाही, एक पाय सुखाचा नाही, सुखाची राशी आहे. आणि अशा त्या पांडुरंगाच्या दुसरा कोणता देव नाही तर पांडुरंग, फक्त विठ्ठल. त्या विठ्ठलाच्या नावाची साधना, कीर्तनाची साधना केली. आषाढीला, कार्तिकीला पायी जाण्याची साधना. वारीमध्ये काय? कीर्तनामध्ये फक्त तोंडाने आपण कीर्तन करतो. फार फार झालं तर हाताने टाळ्या वाजवतो. पण वारीमध्ये चालत असतो म्हणजे शरीरानं भजन होतं, म्हणत असतो म्हणजे वाणीनं भजन होतं. आणि चिंतन आता पंढरपूर एवढं राहील, आता पंढरपूर एवढं राहिले, आता पंढरपूर एवढं राहिले. हे चिंतन म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारचं तप वाणीमध्ये होतं. म्हणून गात जागा, खात जागा नाही, गात जागा, गात जागा. त्या पांडुरंगाची कीर्तनाची साधना केली. फारच कीर्तनावर प्रेम तुकाराम महाराजांचं. कारण तुकाराम महाराजांना एक वर्म कळालं होतं की बाकीचे सगळे जे कर्म धर्म आहेत ना ते नाशवंत आहेत. हे वर्म त्यांना कळालं. आणि म्हणून काय लोहे केले एका चिंतिता विठ्ठले. अशी जगात कोणती वस्तू आहे की जी विठ्ठलाच्या चिंतनाने होणार नाही? होईल. सगळ्या वस्तू होतील, सगळ्या गोष्टी होतील. पहिलं चिंतन केलं पाहिजे. कसं चिंतन केलं पाहिजे? मैया अविषित चेतसा. 12व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात केवळ माझंच चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनासोबत दुसऱ्याचं चिंतन नाही. फक्त माझंच जर चिंतन केलं तर मी त्याची पाहिजे ती इच्छा पूर्ण होते. आणि मग तुकाराम महाराजांनी ही कीर्तनाची साधना केली. या कीर्तनाच्या